नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नामदार उदय सामंत यांचा वाढदिवस उत्साहानं करण्यात आला साजरा. NCCची कोकण कोविड वॉरियर्स सागरी नौका मोहीम उत्साहानं संपन्न. आणि रत्नागिरीकरांचे प्रश्न मार्गी लावणे आणि विकास कामे करणे हाच वाढदिवसाचा संकल्प. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांचं प्रतिपादन. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा रत्नागिरीचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांचा वाढदिवस पिताश्री अण्णा सामंत, बंधू किरण सामंत इत्यादींच्या उपस्थितीत उत्साहानं साजरा करण्यात आला. बधाई हो बधाई, शुभ दिन की बधाई. बधाई हो बधाई, शुभ दिन की बधाई. बधाई हो बधाई, शुभ दिन की बधाई. बधाई हो बधाई, जन्मदिन की बधाई. बधाई हो बधाई, जन्मदिन की बधाई. जन्म दिवस पर देते हैं तुमको हम बधाई. जन्म दिवस पर देते हैं तुमको हम बधाई. जीवन का हर एक लम्हा हो तुमको सुखदाई. जीवन का हर एक लम्हा हो तुमको सुखदाई. धरती सुखदाई हो अंबर सुखदाई. जल सुखदाई हो पवन सुखदाई. बधाई हो बधाई, शुभ दिन की बधाई. रत्नागिरी येथील वि.दा. सावरकर नाट्यगृहात आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये रत्नागिरीसह जिल्हाभरातील सर्वपक्षीय नेते, अधिकारी आणि मित्रमंडळींनी नामदार उदय सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मंगलमय दीप जलाओ, उजियारा जग फैलाओ. मंगलमय दीप जलाओ, उजियारा जग फैलाओ. उद्यम पुरुषार्थ जगाकर मंजिल को अपनी पाओ. उद्यम पुरुषार्थ जगाकर मंजिल को अपनी पाओ. हो शतंजीव तुम चिरंजीव, शुभ घड़ी आज आई. माता सुखदाई हो पिता सुखदाई. बंधु सुखदाई हो सखा सुखदाई.
बधाई हो बधाई, शुभ दिन की बधाई। फिनोलेक्सचे चेअरमन प्रकाश छाबरिया यांच्या वतीनं MD संजय मठ, फॅक्टरी मॅनेजर तानाजी काकडे, वरिष्ठ मॅनेजर सागर चिवटे यांनी मंत्री उदय सामंत यांना शुभेच्छा दिल्या। रत्नागिरी मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लावून विकास कामं करणं हाच वाढदिवसाचा संकल्प असल्याचं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत KTV जवळ बोलताना म्हणाले। आपला वाढदिवस म्हणजे सर्वांना प्रेरणादायी असते। आपण प्रमुख म्हणून आपला काय संकल्प केला वाढदिवसाचा? मागच्या वेळी 4 वेळा या विधानसभेचं नेतृत्व करण्याची संधी रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातल्या जनतेनं मला दिलेली आहे। त्यांच्या मनातली विकासाची संकल्पना पूर्ण करणं, त्यांना कशा पद्धतीनं या मतदारसंघाचा विकास हवा आहे याची जाणीव ठेवून काम करणं हाच माझा वाढदिवसाचा संकल्प आहे। आणि मला खात्री आहे की त्यांच्या मनातली विकासाची संकल्पना या मतदारसंघामध्येच नव्हे, या जिल्ह्यामध्ये, या कोकणामध्ये आम्ही सगळे मिळून पूर्ण करू शकतो। उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी काय विकासाची कामं असतील ती नक्की आम्ही पूर्णत्वाकडे नेऊ हा मला विश्वास आहे। KTVचे संचालक रज्जाक काजी, वृत्त संपादक अलिमिया काजी, पत्रकार किशोर मोरे, सामाजिक कार्यकर्ते शकील मजगावकर आदींनी नामदार उदय सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। रत्नागिरी शहराला ऐतिहासिक रूप देण्याचं काम सुरू झालं आहे असं नामदार उदय सामंत म्हणाले आणि शहरात सुरू असलेल्या रस्ते इत्यादी विषयांची माहिती दिली। सर, अधिवेशन चालू आहे राज्य विधानसभेचं, रत्नागिरी जिल्ह्यातील काय विषय आपण उपस्थित केलेत आणि नेमके काय प्रलंबित आहेत? या पूरक मागण्यांमध्ये रत्नागिरी मतदारसंघासाठी, रत्नागिरी जिल्ह्यासाठी भरीव अशी निधीची तरतूद उद्धव ठाकरे साहेबांनी आणि अजितदादांनी केलेली आहे। त्याच्या एका कामाचा शुभारंभ उद्या रत्नागिरीमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होतोय। 169 कोटी रुपये खर्च करून मीरा बंधारा आपण बांधतोय आणि कालच्या पूरक मागण्यांमध्ये आपलं जे मागच्या 5 वर्षामध्ये प्रलंबित काम होतं जिल्हा क्रीडा संकुलाचं, त्या क्रीडा संकुलला देखील भरघोस निधी मिळालेला आहे। रत्नागिरीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिवाजी महाराजांचं ग्रंथालय आणि रिसर्च सेंटरसाठी देखील बजेटमधनं पैसे मिळालेले आहेत। आपण जे इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केले आहे त्याच्या इमारतीसाठी 46 कोटी रुपये मिळालेले आहेत। आणि मला असं वाटतं की येत्या 8-15 दिवसामध्ये जे मी रत्नागिरी शहरातल्या शहरवासियांना शब्द दिला होता की किमान 90 ते 95 कोटी रुपये खर्च करून रत्नागिरी शहरातले सगळे रस्ते काँक्रिटीकरण होतील, त्या प्रस्तावाला देखील महाविकास आघाडीचं सरकार हे मान्यता देणार। महाराष्ट्रातील रत्नागिरी शहर एक ऐतिहासिक म्हणून पाहिले जाते। नेमके आपल्या मनात काय चाललंय रत्नागिरी शहराबाबत? रस्त्या व्यतिरिक्त आपल्याला माहिती असेल की मारुती मंदिरचं जो आता सर्कलची डेव्हलपमेंट झालेली आहे, प्रवेशद्वार आपल्याकडे होणार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण होणार आहे, जयस्तंभाचं सुशोभीकरण होणार आहे। मला असं वाटतं की या सगळ्याला ऐतिहासिक लूक देण्याचा प्रयत्न जे स्कूल ऑफ आर्ट्स हे करत आहे, कारण नगरपालिकेनं पैसे जे आहेत ते जे स्कूल ऑफ आर्ट्सकडे वर्ग केलेले आहेत। आणि याच्यापेक्षा मला महत्त्वाची जी गोष्ट सांगायची आहे की रत्नागिरी नगरपालिका ही महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका असेल की सगळे नियम बाजूला ठेवून महिलांच्या बचत गटांना रोजगार मिळाला पाहिजे, बचत गटांना विक्री केंद्र मिळालं पाहिजे म्हणून स्वतःच्या नगरपालिकेच्या ताब्यातले 19 गाळे हे महिला बचत गटांना देण्याचा निर्णय हा महाराष्ट्रातल्या पहिल्या नगरपालिकेनं, रत्नागिरी नगरपालिकेने केलेला आहे। आणि अशा विधायक दृष्टिकोनातनं या मतदारसंघामध्ये कामं होत आहेत। म्हणून मला असं वाटतं की विधानसभेचं अधिवेशन असू दे, कॅबिनेट मीटिंग असू दे, याच्यामध्ये जास्तीत जास्त आम्ही रत्नागिरी जिल्ह्याला आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होतो। रत्नागिरी येथील तरुण उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांनी 30 फुटी रांगोळीतून नामदार उदय सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि ही रांगोळी वाढदिवसाचं खास आकर्षण ठरली। येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेचेच वर्चस्व असेल, परंतु स्थानिक पातळीवर आघाडी करायची की नाही यासाठी एक कमिटी तयार करण्यात आल्याचं नामदार उदय सामंत म्हणाले। तर 2022 हे निवडणुकींचं वर्ष असेल, कसे पाहता आपण या विषयाकडे?
2022ला जिल्ह्यातल्या नगरपालिकांची निवडणूक आहे, त्याच्यामध्ये रत्नागिरी नगरपालिका देखील आहे, जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, पंचायत समितीच्या निवडणूक आहेत. मी ठामपणाने एवढंच सांगतो की प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर राजापूरच्या टोकापासून मंडणगडच्या टोकापर्यंत भगवा फडकलेला आपल्याला दिसेल. तर महाविकास आघाडीची संकल्पना काय म्हणते? आपण सर्वत्र राबवणार राज्यामध्ये जे आता आपण सत्तेत 3 पक्ष म्हणून आहेत, मग येणाऱ्या निवडणुकामध्ये तिघे एकत्र लढणार तारणारी का? मंडणगडमध्ये जी निवडणूक चालू आहे नगरपंचायती, त्याच्यामध्ये आघाडी झालेली आहे. सिंधुदुर्गाची जिल्हा बँकची चालू आहे, तिथं आघाडी झालेली आहे. काही ठिकाणी नगरपंचायतीला काँग्रेसनं सेपरेट उमेदवार उभे केलेले आहेत. स्थानिक पातळीवर हे निर्णय घेण्याचा पक्षानं निर्णय दिला आहे. आणि म्हणून मगाशीच माझी एक रत्नागिरी शहराच्या संदर्भामध्ये जी बैठक झाली, त्याच्यामध्ये 6 जणांवर ही जबाबदारी आम्ही टाकलेली आहे. युती करायची नाही करायची, युतीचं कोणाबरोबर बोलायचं, त्याच्यामध्ये तालुका प्रमुख बंड्याशेठ साळवी आहेत, प्रमोद शेरे जे विधानसभा क्षेत्रप्रमुख आहेत, बिपिन बंदरकर शहर प्रमुख आहेत, उपजिल्हा प्रमुख म्हणून संजीव साळवी आहेत, आणि महिलांच्या प्रतिनिधी म्हणून स्मितलताई पवासकर आहेत. या 5 जणांनी आणि राजन शेटे ज्येष्ठ नगरसेवक जे गटनेते आहेत, या 6 लोकांनी बसून हा निर्णय घ्यायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर युती करायची असेल, आघाडी करायची असेल तरी तो या 6 लोकांनी ठरवायचा आहे. त्यांच्यावर आघाडी करायची नसेल, काँग्रेसबरोबर आघाडी करायची असेल तरी या 6 लोकांनी ठरवायचं आहे. त्यामुळे 6 लोक या शहराचा जो काय अहवाल पक्षाकडे देतील, किंबहुना या सगळ्या लोकांशी बोलतील, त्याच्यानंतर आघाडी करायची की नाही हे धोरण फायनल होईल. आणि या 6 लोकांनी सगळ्याचा विचार करून आघाडी करायचा जर निर्णय घेतला तो पक्षाला मान्य राहील, आणि आघाडी करायचं नाही असा निर्णय घेतला तो देखील पक्षाला मान्य राहील. पुणे येथे सुरू करण्यात आलेल्या क्रिकेट अकादमी, मच्छीमार संघटना मजबूत करणं आदी विषयांवर नामदार उदय सामंत यांनी KTV जवळ संवाद साधला. मच्छीमार नाराज आहे सरकारवर, आज आपल्याला भेटले, नेमका त्यांचा विषय काय? मच्छीमार नाराज म्हणून मला भेटले नाही, तर त्याच्यामध्ये कायद्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत त्याचा पूर्ण अभ्यास करून त्यांना मार्गदर्शन करावं यासाठी ते भेटलेले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट परताव्याच्या संदर्भात भेटलेले आहेत. परतावा रत्नागिरी जिल्ह्याला जानेवारी एंडपर्यंत मोठ्या रकमेचा येईल हे देखील त्यांना मी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे कुठेही नाराजी मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये दिसली नाही. कारण परिसरातले मच्छीमार, उदाहरणार्थ बिरकरवाडा असेल, राजीवडा असेल, या ठिकाणी देखील अनेक विकास कामं माझ्या माध्यमातून, नगरपालिकेच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून ऑलरेडी झालेली. रत्नागिरी विधानसभेचा आमदार, राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होतो. काय अपेक्षा आहेत महाराष्ट्रातील इतर जनतेची त्या क्षेत्रात विशेषतः? आज आपल्याला माहिती असेल की मी येताना पुण्यातनं आलो आणि पुण्यामध्ये देशातल्या पहिल्या टीचर्स अकॅडमीचं उद्घाटन आम्ही केलं. जो संकल्प मी मंत्री झाल्यानंतर केलेला होता, एक फार मोठं दालन प्राध्यापकांसाठी खुलं झालेलं आहे, विद्यार्थ्यांसाठी खुलं झालेलं आहे. आणि मला आनंद आहे की बाकीच्या राज्यांमध्ये काय झालं हे मला बोलण्याचा अधिकार नाही, पण महाराष्ट्र राज्य शैक्षणिकदृष्ट्या पुढे जाण्यासाठी देशातलं टीचर्स अकॅडमीचं टाकलेलं हे पहिलं पाऊल. साहेब, आपण मंत्री असलात तरी संघटक म्हणून आपण काम केलंय शिवसेनेमध्ये. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नेमकी संघटनाबाबत शिवसेना कुठे, काय आपलं उत्तर असेल? 1 नंबरवर. कशा पद्धतीने 1 नंबर आपण पाहता? खुलासवार सांगायचं झालं तर कसं असेल? रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये परवा जिल्हा बँकेची निवडणूक झाली. 46 पैकी 45 लोकांनी मतदान केलं, त्याच्यातली 40 मतं ही शिवसेनेला पडली. याचा अर्थ बाकीच्या पक्षांपेक्षा 8 पट शिवसेना पुढे. जिल्ह्यामध्ये देखील हीच परिस्थिती आहे. म्हणून मग अशी सांगितलं की होणाऱ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना जिंकेल, महाविकास आघाडी असेल तर महाविकास आघाडी जिंकेल. आपले मित्र आणि शिवसेनेचे नेते अनिल परब अडचण, मंत्री अनिल पडीसाहेब अडचणीत सापडलेले सध्या, नेमकं काय विषय आहे? आपण त्या विषयाकडे कसे पाहता? रत्नागिरीमध्ये आत्ताच आलेलो आहे, त्याच्यामुळे नक्की काय परिस्थिती निर्माण झालेली आहे मला माहिती नाही. उद्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब साहेब हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. ते माझे अतिशय चांगले सहकारी आहेत आणि म्हणून त्यांना अडचणीमध्ये आणण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर तो यशस्वी होईल असं मला वाटत नाही. तर जगात ओमिक्रॉनने दस्तक दिली, रत्नागिरी जिल्ह्याकडे नेमकं काय काय खबरदारी घेण्याचे पण आवाहन करता जनतेला? रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, या सगळ्या 3 जिल्ह्यांच्या बैठकांमध्ये मी स्वतः होतो. जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. नाईट कर्फ्यू सुरू झालेला आहे, 9 नंतर जमावबंदी आहे. त्याच्यामुळे त्या नियमाचं काटेकोरपणानं पालन केलं पाहिजे. प्रत्येकानं मास्क वापरला पाहिजे. आता तुमच्यातलं आणि माझ्यातलं अंतर हे 20 फुटाचं असल्यामुळे मी मास्क काढलेला आहे. मी देखील सकाळपासून मास्क लावून असतो. तर मास्क वापरणं ही काळाची गरज बनलेली आहे आणि त्या पद्धतीनं नियम पाळले पाहिजे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक नेते, नागरिक आणि हितचिंतकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सद्गुण की खान बने तू, इतना महान बने तू। सद्गुण की खान बने तू, इतना महान बने तू। हर कोई चाहे तुझको, ऐसा इंसान बने तू। हर कोई चाहे तुझको, ऐसा इंसान बने तू। बलवान हो तू महान हो, कर गर्व तुझ पे अब हम। दर्शन सुखदाई, ओ सुमिरन सुखदाई। तन मन सुखदाई, ओ जीवन सुखदाई। बधाई हो बधाई, शुभ दिन की बधाई। ऋषियों का वंशज है तू, ईश्वर का अंशज है तू। ऋषियों का वंशज है तू, ईश्वर का अंशज है तू। तुझ में है चंदा और तारे, तुझ में ही सर्जनहारे। जान ले, पहचान ले, निज शुद्ध बुद्ध आत्म। ईश्वर सुखदाई, ऋषिवर सुखदाई। सुमति सुखदाई, हो सतजन सुखदाई। बधाई हो बधाई, शुभ दिन की बधाई। महाराष्ट्र नेव्हल एनसीसी युनिट रत्नागिरीची कोकण कोविड वॉरियर सागरी नौका मोहीम नुकतीच कमांडिंग ऑफिसर MS सईद यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। कोकण कोविड वॉरियर्स सागरी नौका मोहिमेमध्ये NCCचे विद्यार्थी आणि प्रमुख अधिकारी सहभागी झाले होते। कोकण कोविड वॉरियर्स सागरी नौका जनजागृती मोहीम दरवर्षी का आयोजित केली जाते या संदर्भातील माहिती कमांडर MM सईद यांनी दिली। कोंकण कोविड वॉरियर्स 2 महाराष्ट्र नेवल यूनिट की तरफ से ये कैंप मोस्ट एंटरप्राइजिंग नेवल यूनिट 2 महाराष्ट्र यूनिट कंडक्ट कर रही है। इसका मेन मकसद है कैडेट्स को सेलिंग करवाना। इसमें 2 और एजेंडा थे इस यूनिट से कि हम गेट वैक्सीनेटेड वाज द मेजर एजेंडा एंड द अदर वन वाज सागर पुनीत सागर अभियान
जो बीच क्लीनिंग वाज अनदर एजेंडा। इस दोनों एजेंडे को हम इस दौरान कंप्लीट किए हैं। ये तीसरा एजेंडा है जो मेन एजेंडा है, कैडेट्स को सेलिंग करवाना। इसका एक्सपीरियंस लेके आगे नेवी में अगर ऑफिसर्स बन के या सेलर्स बन के कैडेट्स जाएंगे तो ये एक्सपीरियंस उनको बहुत मदद करेगा। इट इज़ वन इन अ लाइफ टाइम अपॉर्चुनिटी कि कैडेट्स को सेल करवा के या बोट पुल करके वी विल ट्रैवल फ्रॉम हियर। यहाँ से रत्नागिरी से हम कालबा देवी का आज रास्ता पूरा करेंगे और वहाँ पे हमारा एक लंच ऑर्गेनाइज्ड है एंड अ स्मॉल इवेंट ऑर्गेनाइज्ड है। एंड देयर ऑल्सो वी विल ट्राई टू प्रोपोगेंडा करेंगे हम कि फ़ौज ज्वाइन करने के लिए, इंडियन आर्म्ड फोर्सेस ज्वाइन करने के लिए एनसीसी कैडेट्स हैं, यूथ हैं, तो मैक्सिमम लोगों से मैक्सिमम लोगों को हम प्रोत्साहित भी करेंगे इस माध्यम से। मेन मकसद हमने इस 10 दिन का मेनू करने का ये प्लान है कि एडवेंचर एक्टिविटीज़ और सेलिंग, कल्चरल एक्टिविटीज़ के माध्यम से हम लोगों के मन में जागरूकता हम पैदा कराएं कि इंडियन आर्म्ड फोर्सेस ज्वाइन करें और हमारे जो समुद्री तट है उसकी रक्षा करें। और तीसरा और आखिरी है कि वैक्सीनेशन को हम प्रोत्साहित करें। ये तीनों एजेंडा हमने मीट किया है और आज एक और एजेंडे से हम इसको पूरा करने वाले हैं। थैंक यू। या मोहिमेमध्ये भाग घेतलेल्या काही विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। मी एपी कॅडेट प्रणया प्रदीप महाकाळ। आम्ही आता 2022मध्ये मेनू कॅम्प करत आहोत। हे मेनू कॅम्प हा 13वा मेनू कॅम्प आहे आणि त्यामध्ये SD आणि SW म्हणजे मुली आणि मुलगे, मुली SW 23 आहेत आणि SD 33 आहेत। हा आमचा कॅम्प आहे, मेनू कॅम्प। यामध्ये पुणे, मुंबई, नाशिक, रत्नागिरी इथून कॅडेट्स आलेले आहेत मेनू कॅम्पसाठी। आणि यामध्ये आमचा मोटो असणार आहे की गेट वॅक्सिनेशन आणि पुनीत सागर। नमस्कार, मी POA कॅडेट श्रेयस नंदेश खांबे। आम्ही या कस्टम ड्युटीमधून रत्नागिरीच्या बंदरामधून इथून सेलिंग करून आणि पुलिंग करून काळबादेवी जेटीपर्यंत जाणार आहोत। आमचा मेन जो मोटो आहे गेट वॅक्सिनेटेड अँड पुनीत सागर अभियान हा आम्ही राबवणार आहोत। पुनीत सागर अभियान आम्ही जे कोकणातले जे बीचेस आहेत त्यांच्यामध्ये जाऊन प्लॅस्टिकचा जो काही कचरा असेल तो गोळा करून एका डस्टबिन बॅगमध्ये बांधून जमा करणार आहोत। आणि दुसरा मोठं आहे गेट वॅक्सिनेटेड। याबद्दल आम्ही तिकडच्या जेटीमध्ये ज्या काळबादेवी जेटीमध्ये जे काही शाळा कॉलेज असतील तिथं जाऊन अवेअरनेस करायचा प्रयत्न करणार आहोत। पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नामदार उदय सामंत यांचा वाढदिवस उत्साहानं करण्यात आला साजरा। एनसीसीची कोकण कोविड वॉरियर्स सागरी नौका मोहीम उत्साहानं संपन्न। आणि रत्नागिरीकरांचे प्रश्न मार्गी लावणे आणि विकास कामे करणे हाच वाढदिवसाचा संकल्प। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांचं प्रतिपादन। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।